अल्ली आदिलशहा विजापूरच्या गादीवर बसला होता. त्याचे वय 20-21 वर्षांचे असल्यामुळे त्याची आई सगळा कारभार खवास खान नामक एका हुशार मुत्सद्द्याच्या सहाय्याने पाहत असे. ही बडी साहेबीन या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. हिने आपले एकंदर सरदार व आमीर यांना बोलावून आणून असा हुकूम केला की हरामखोर शिवाजी पातशाहीमध्ये फारच पुंडावा करीत आहे, त्याच्यावर मोहीम करून त्याला जिवंत धरून आणावा. असे बोलून या कामगिरीवर कोण जाण्यास तयार आहेत असे ती विचारू लागली. परंतु ही कामगिरी पत्करण्यास कोणीही पुढे सरसावेना, कारण त्यांच्या कानी शिवाजी महाराजांचे पराक्रम वारंवार आले असल्यामुळे त्यांना पराकाष्ठेचे भय वाटू लागले होते. त्यांच्याशी सामना करण्यास कोणीही कबूल होईना. त्या सभेस अफझुल खान नामक एक सरदार होता. त्याची ईर्ष्या चढून तो उठून उभा राहिला व कुर्निसात करून म्हणाला, मला त्या पुंडावर स्वारी करण्याचा हुकूम झाल्यास त्याला चढे घोड्यानिशी पकडून आणितो व ह्या सिंहासनाच्या पायथ्याशी बांधून ठेवितो. त्याची मी तमा धरीत नाही. माझ्या भीतीने शिवा बिल्लीसारखा होईल. हे त्याचे वारिश्रीचे भाषण ऐकून बडीसाहेबीन खुश झाली व त्यास पुष्कळ नजराणा देऊ केला. शिवाजी महाराजांवर जाण्यास तिने हुकूम दिला. त्याचबरोबर 12,000 स्वार व पुष्कळ पायदळ दिले होते. शिवाय चांगला भक्कम तोफखाना, पुष्कळ अग्निबाण, उंटांवर लादलेल्या जेजाला वगैरे मुबलक युद्धोपयोगी सामान होते. असे सांगतात की हे सामान 3 वर्षेपर्यंत युद्ध करीत राहिले तरी पुरण्यासारखे होते. अफझुल खानाने या सैन्याशिवाय आणखी 2-3 हजार मावळे आपल्या लष्करात नोकरीस ठेवले, कारण त्याला मावळ प्रांतात स्वारी करावयाची असून ज्यांच्याशी सामना करावयाचा होता त्यांच्याजवळ मावळे लोकांचा जमाव मोठा होता. परंतु त्या बापड्याला ठाऊक नव्हते की शिवाजी महाराजांनी नोकरीस ठेवलेल्या मावळ्यांचे इमान, स्वामिनिष्ठा व हुशारी ही ह्या बेटीस धरलेल्या मावळ्यात कदापि येणार नव्हती. कृष्णराव अर्जुन केळुस्कर लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रामधून